आणि तो खेळवला जातोय साई ओम विरुद्ध साई भैरी. अतितटीचा कालचा सामना आपण पाहिला होता. साई भैरी संघाने अतिशय रोमहर्षक असा सामना आपल्या नावावरती केला होता. म्हणजे एक विजय खात्यामध्ये आहे तो साई भैरी संघाच्या. आणि साई ओम संघाचे एक चांगली बढ़त घेऊन बरोबरीत सामना सोडण्यात सोडवला जातो साई गटाबरोबर. या ठिकाणी जे क्रीडा रसिक या ठिकाणी आहेत नक्कीच ते व्हिडिओ शूटिंग करून आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करणार असतील. कारण की साई प्रीमियर लीग 2017 तालुक्यातील पहिलीच असणार आहे. परंतु विनंती असणार आहे आपण की आपण आपले या ठिकाणी फ्लॅशलाईट जे असणार आहेत ते या ठिकाणी आपण बंद करून आपण शूटिंग करा. विनंती असणार आहे क्रीडा रसिक क्रीडाप्रेमी. धन्यवाद. पहिला पॉईंट मिळतोय साई भैरी संघाला. खातं खोललं जात आहे. 1 पॉईंट फलकावरती लागतोय. आणि 7 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू असेल साई ओम संघाचा. यावेळी प्रशांत कांबळे उजव्या बाजूने चढाई करतोय. चांगल्या पद्धतीने इथे बाजू नुकताच सुरू झालेला हा खेळ आहे. आणि पंच पॅनलवरती आपण जर लक्ष दिलं तर सरपंच म्हणून काम पाहत आहेत सिद्धेश जटार आणि पंच म्हणून काम पाहत आहेत शैलेश बाबा. राजवैद्य तसेच लाईन पंच म्हणून काम पाहत आहेत वैभव कदम, राकेश आंबेकर आणि स्कोरबोर्ड सांभाळत ते रवींद्र पवार आणि योगेश पाटील. चांगले निर्णय आतापर्यंत आपण इथे पाहतोय. अतिशय चांगले सामने इथे आयोजन केलेले आपण पाहतोय. रंगतदार सामना कालचा दिवसही रंगतदार होता. योगेश आपली सवय पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत होते. सिद्धेश सावंत जो साई भैरी संघाकडून खेळतोय. कालच्या दिवसाचा उत्कृष्ट प्लेअर म्हणून ज्याला आजच गौरवण्यात आलं होतं असं सिद्धेश सावंत यावेळी साई भैरी संघाकडून खेळ करताना. अक्षय ठाकरे स्पेशलिस्ट आहे साई ओम संघाचा. जबरदस्त कामगिरी यावेळी संतोष रूपा बाबू तोडणकर याच्याकडून आणि ओरपे दोन्ही कॉर्नरच्या खेळाडूकडून बहादर कामगिरी. अक्षय सारख्या खेळाडूला चांगला रायडरला क्रीडांगणाच्या बाहेर जवळलाय. पॉईंट मिळवलाय आपल्या संघासाठी 2-0 असा गुणफलक आपण पाहतोय. नुकताच सुरू असलेला सामना. सिद्धेश सावंत ज्याला कालच्या दिवसाचा उत्कृष्ट प्लेअर म्हणून आज गौरवण्यात आलं तसा सगळ्यापैकी यावेळी यशस्वी रेड करतोय का पाहूया. 2 पॉईंट आपल्या संघासाठी मिळवतोय. यशस्वी रेड करते. 2 पॉईंट मिळतील साई भैरी संघाला. 4 गुणफलक होतोय साई भैरी संघाचा. 4-0 असा गुणफलक पाहतोय. टेक्निकल पॉइंट मिळतोय यावेळी साई भैरी संघाला. टेक्निकल खात्यामध्ये 1 पॉइंट मिळेल. 5 पॉइंट होतील यावेळी साई भैरी संघाचे. दरम्यान रोहन गमळे 1 नंबर जर्सी धारण केलेला हा खेळाडू आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळणारा खेळाडू रोहन गमळे यावेळी खेळ करतोय. साई ओम संघाकडून सुपर टॅकलची संधी असेल. 8 नंबर जर्सी धारण केलेला रोहन गमळे यावेळी तळेपट्टूचा डावा कॉर्नर सांभाळतो. योगेश उमरे येतो. दोन्ही महापुरुष पोलीस संघाकडे खेळणारे खेळाडू यावेळी प्रतिस्पर्धी झालेले आहेत. 1 नंबर जर्सी धारण केलेला रोहन गमळे. योगेश उमरे उजव्या कॉर्नरला केंद्रित करण्याचा सुपर टॅकलची संधी आहे. यावेळी साई ओम संघाला. जबरदस्त कामगिरी. रोहन आपण MPL चे प्लेअर कसे आहोत याची प्रात्यक्षिक इथे दाखवतोय. अतिशय नावारूपाला साजेसा खेळ करतोय रोहन गमरे. आणि अशाच खेळाची अपेक्षा यावेळी प्रशिक्षक सचिन कामे प्रीमियर लीग 2017 केली जाते. दिनांक 2/4/2017 म्हणजे उद्या स्पर्धेचा 3रा दिवस. उपस्थित प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या होणारे सामने. पहिला सामना साई गणेश विरुद्ध साई रत्न ठीक 7 वाजता या ठिकाणी सुरू होईल. दुसरा सामना साई नवलाई पावणे विरुद्ध साई भूषण ठीक 8 वाजता या ठिकाणी सुरू होईल. त्याचप्रमाणे 3रा सामना साई ओम विरुद्ध साई जिगर. आणि शेवटचा सामना उद्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल गटातील साई गजानन विरुद्ध साई भैरी. त्यानंतर या ठिकाणी गटातील सामने या ठिकाणी पार पडणार आहेत. आणि त्यानंतर परवाच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी 5 फेरीचे 2 सेमीफायनलचे सामने आणि 1 अंतिम सामना आणि 1 प्रदर्शनीय महिलांचा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद. मिडल लाईन क्रॉस होतोय. चांगला प्रयत्न सिद्धेश सावंत करून होता. टॅकल होता वाचलेला अक्षय मिस बॅलन्स होतोय आणि प्रतिस्पक्षाच्या मिडल लाईन क्रॉस करतोय. त्यामुळे सेफ होतो रायडर सिद्धेश. पॉइंट मिळेल साई भैरी संघाला. 6 गुणफलक होतोय. आणि कालच्या दिवसाला सर्वोत्कृष्ट प्लेअर रॅपिड दोन्ही खेळाडूंना बाद करण्याच्या दिवशी 2 मोठे बाद केले. 2 पॉइंट मिळतील साई ओम संघाला. जलद गतीने केलेली रेड होती.
5-6 एकाच गुणाची आघाडी होते साई बैरी संघाकडे. तो दाखवतोय साई ओम संघाचा जिंकणं गरजेचं आहे साई ओम संघाला. कारण पहिला सामना झाला होता साई गजानन बरोबरच सुटला होता. त्यामुळे 2 पॉईंट खात्यामध्ये जमा आहेत. तर साई बैरी संघाच्या खात्यामध्ये 4 पॉईंट याच्याशी रेस होते. हुकमी एकदा रोहन गमरे क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. जबरदस्त रेड, जबरदस्त सर्व्हिस यावी सिद्धेश सावंत याच्याकडून. आणि आपण सर्वोत्कृष्ट खेळाडू कसे आहोत नुकतंच बक्षीस त्याला गौरवण्यात आलं होतं एअर कूलर देऊन. आणि आपण सर्वोत्कृष्ट प्लेअर का आहोत याची प्रचिती यावी देताना कधी बादशाहचा त्याने दावा केलाय. पॉइंट मिळतोय ओम साई संघाला. पाहतोय आपण किती साई ओम संघाला आपण पाहतोय सामना किती गरमागरम चाललाय. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघापेक्षा साई ओम संघाला जिंकणं खूप गरजेचं आहे. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी 2-2 असे मोने लावले जात आहेत. बोनसची संधी उपलब्ध असणार आहे. डिफेन्सिव्ह असा पवित्र घेतोय सिद्धेश. यशस्वी रेड ही ठरते. 1 पॉइंट मिळालं साई बैरी संघाला. 7 नंबर चढाईपट्टू प्रशांत कांबळे यांनी चढाईसाठी 4 मध्ये खेळायला उजव्या बाजूच्या कॉर्नरला लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत डाव्या बाजूच्या कॉर्नर पासून त्याला सावध राहावं लागणार आहे. बापू तोडणकर यावेळी भार सांभाळतोय. 3 नंबर धरण केलेला बापू तोडणकर रत्नागिरीमध्ये तालुक्यामध्ये नावाजलेला असा हा खेळाडू आहे. बराच काळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी होतोय. आणि यावेळी तो खेळतोय तो साई बैरी संघाकडून. मित्र तो गावकरी संघाचा हुकमी असा खेळाडू, अष्टपैलू असा खेळाडू यावेळी आपली चढाई व्हॅलिड करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. चढाईसाठी निलेश निखिल पिलनकर 4 म्हणे क्रीडांगणात असताना आपण चढाई पाहतोय. निखिल पिलनकर एक चांगला टॅकलपटू आहे. टॅकल आपण पाहतो. यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचं पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. 2 गुणांची बढत आपण पाहतोय की साई बैरी संघाच्या खात्यामध्ये सिद्धेश 4 नंबरचे क्रीडांगण नवलाई नाचणे संघाकडून खेळणारा खेळाडू यावेळी साई बैरी संघाकडून खेळ करतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. चांगले खेळ आपण पाहिलेच आहात आणि सतत असा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न साई बैरी संघाचे कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. दरम्यान खेळाडू बदली करण्यासाठी घेतलेला हा टाइम आउट सचिन कानेरकर यांनी घेतलेला हा टाइम आउट. पुन्हा एकदा साई ओम संघाकडून चढाई करण्यासाठी सज्ज झालाय. तो 6 नंबरची चढाईपट्टू थर्ड रेड स्पेशलिस्ट स्वप्नील कांबळे चढाईसाठी सज्ज आहे. 4 खेळाडूंसमोर चढाई करतोय. जय बैरी संघातील 4 खेळाडू महत्वपूर्ण. बापू तोडणकर त्याचप्रमाणे प्रथमेश जाधव, सिद्धार्थ प्रथमेश जाधव या ठिकाणी साई ओम संघाला. थर्ड रेड पुन्हा एकदा जय बैरी संघाची 4 नंबर जर्सी घेतलेला जय बैरी संघाचा चढाईपट्टू साई बैरी संघाचा चढाईपट्टू सिद्धेश 2 गुण या ठिकाणी थर्ड रेड मित्राचा साई बैरी संघाचा चढाईपट्टू सिद्धार्थ सावंत याला पुन्हा एकदा 3 नंबर जर्सी प्रदान केलेला साई ओम संघाचा अक्षय एक गुण पुन्हा एकदा गमावा लागलाय तो साई बैरी संघाला. एका गुणाचा भर पडते ती साई ओम संघासमोर पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी प्रदान केलेला साई बैरी संघाचा चढाईपट्टू पुन्हा एकदा रोहन समोर 1 नंबर अशी प्रदान केलेला साई ओम संघाचा चढाईपट्टू साई बैरी संघातील 6 खेळाडू समोर चढाई करतो. 1-1 2-3 असे चक्रफूल सजवले ते रोहन यासाठी स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. बोनस मारण्याचा तितकाच प्रयत्न आहे. गुण पुढे झाले तर साई ओम संघ 7 साई बैरी संघ योगेश बोनस गुणांना पुन्हा एकदा भर पडते ती साई ओम संघासमोर. साई बैरी संघाचा कर्णधार योगेश उंबरे 9 नंबर दिवशी आपल्याला खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे.
पुन्हा एकदा 4 नंबर जर्सी प्रदान केलेला सिद्धार्थ सावंत चढायसाठी सज्ज झालाय तो साईयोग संघातील 4 खेळाडूंसमोर स्वतःच्या डाव्या उजव्या टोपल्यामध्ये कोपऱ्यात देखील फिरत त्याला हाताने निश्चितच टिपलाय. एक गुण पुन्हा एकदा कामावा लागतो तो साईयोग संघाला. पुन्हा एकदा रोहन कमरे त्याच जोमानं चढाई करतोय, वारंवार चढाई करतो. आपला संघ मजबूत स्थितीत नेण्यासाठी खूप मोलाचा वाटा असणाऱ्या या खेळाडूचा साई गजानन संघासमोर खेळताना कालच्या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये बरोबरच सुटले होते दोन्ही संघ. पुन्हा एकदा 1 नंबर मैदान रेषेचं ग्रुप परतताना पाहायला मिळतो. 4 नंबर रेषे चढाई करतो साई बैरी संघाचा सिद्धार्थ सावंत चढाई करण्यासाठी सज्ज आहे. 3 खेळाडूंमध्ये चढाई करतोय. सुपर टॅकल ऑन आहे, सुपर टॅकलची संधी आहे. 3 खेळाडूंमध्ये जर या खेळाडूची पकड झाली तर 2 गुण प्राप्त होणार आहेत ते साईयोग संघासमोर. बघा बरोबर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी साईयोग टाइमआउट मागच्या या ठिकाणी पंचांकडे साई बैरी संघाने टाइमआउट घेतलाय. टाइमआउट साठी खेळ आपला गुण परत करायचं. साई बैरी संघ 14 आणि साईयोग संघ 8. 6 गुणांची भरभक्कम मागणी साई बैरी संघासमोर एकच खेळाडू मैदानामध्ये सज्ज येतो साईयोग संघाचा. अक्षय पूर्ण जबाबदारी आपल्या खात्यावरून चढाई करण्यासाठी सज्ज होणार आहे. टाइमआउट नंतर पुन्हा सांगायला सुरुवात होते. साईयोग संघाचा एक थर्ड हँड स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा 3 नंबर जर्सी प्रदान केलेला उंचाबोरा मजबूत देह बांधलेला चढाईपट्टू अक्षय तोडणकर चढाईसाठी सज्ज आहे. साई बैरी संघातील 7 खेळाडूंसमोर स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा निश्चितच प्रयत्न आहे. तितके सुंदर कव्हर आहे या ठिकाणी. बोनस मारण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे. बोनस प्लस पॉईंट एकूण 2 गुणांना भर पडते संघासमोर. साईयोग संघाचा अक्षय सुंदर चढाई जाणारा अक्षय तोडणकर सुंदर चढाई केली. 2 गुण प्राप्त केले. बोनस प्लस कोपरक्षक बाबू तोडणकर सारखा महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी साई बैरी संघाचा सुपर टॅकलची संधी ऑन आहे आणि 2 गुण प्राप्त होतात या ठिकाणी. योगेश उपरे याला मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा बसवावं लागतंय. टाइमआउट घेतलाय. सचिन कामेरकर यांनी टाइमआउट दिला आहे. साईयोग संघाचे संघ प्रशिक्षक आहेत सचिन कामेरकर. संघाचे संघ मालक आहेत श्री प्रवीण पवार. या ठिकाणी त्याचप्रमाणे साई बैरी संघाचे संघ मालक आहेत राजेश तोडणकर आणि संघ प्रशिक्षक आहेत श्री अरुण पवार. टाइमआउट साठी काही टीम देताना सचिन कामेरकर आपल्या खेळाडूंना पुन्हा एकदा टाइमआउट नंतर सामन्याला सुरुवात होताना 10 नंबर जशी घातलेला साईयोग संघाचा चढाईपट्टू समीर मुळे एक चवडा काढण्यात सफल असणारा यशस्वी असणारा हा खेळाडू साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साईयोग संघातून खेळतोय. बघूया साई बैरी संघातील 5 खेळाडूंसमोर चढाई करतोय. संतशी चढाई कुठल्या प्रकारचा धोका पत्करता पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी ऑन आहे. 3 खेळाडूंमध्ये जर सिद्धार्थ सावंत याची पकड झाली तर साईयोग संघाच्या खात्यामध्ये गुण मालकामध्ये निश्चितच बदल होणार आहे. 2 गुण निश्चित प्राप्त होणार आहेत ते साईयोग संघासमोर. बघूया या खेळाडूची सिद्धार्थ सावंत याची पकड होते का. या आधीच्या चढाईवरील कर्णधारी योगेश उमरेची पकड केली होती. त्याच्या मनात पकड करण्याचा प्रयत्न आहे आणि यशस्वी येतोय. साईयोग संघ 2 गुण प्राप्त होतात ते साईयोग संघाच्या खात्यामध्ये. सिद्धार्थ सावंत यावेळी अपयशी ठरतोय. निराशाजनक स्थितीत 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर येते. सिद्धार्थ सावंत, कर्णधारी योगेश उमरे, त्याचप्रमाणे बाबू तोडणकर सारखे 3 महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू साई बैरी संघाचे मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा थर्ड हँड स्पेशलिस्ट असलेला साईयोग संघाचा 3 नंबर जर्सी प्रदान केलेला चढाईपट्टू कमबॅक केलेली आहे. अंतिम खेळाडू मैदानामध्ये शिल्लक असताना बोनस प्लस 1 पॉईंट मिळवला होता. बाबू तोडणकर सारख्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर बसवलं होतं. पुन्हा एकदा खोलवर करण्याचा प्रयत्न आणि अपयशी बाबू तोडणकर सारख्या खेळाडूला मैदानामध्ये उपस्थित केलंय. गुण फलक झाले साईयोग संघाचे 14, साई बैरी संघाचे 15. थर्ड रेड स्पेशलिस्ट पुन्हा अक्षय तोडणकर 3 नंबर जशी प्रदान केलेला अक्षय 5 खेळाडू समोर चढाई करतोय. या आधीच्या थर्ड रेडच्या चढाईवर त्यांनी सुंदर चढाई केली होती. बोनस प्लस उपरक्षक बाबू तोडणकर याला टिपले होते. 2 गुणांना आपल्या संघाचा फेरबदल केला होता. या चढाईवर देखील थर्ड रेड आहे. सर्व या मनस्थितीत चढाई करावी लागेल पाहायला मिळतोय आणि थर्ड रेड स्पेशलिस्ट साईयोग संघाचा अक्षय तोडणकर मैदानाच्या बाहेर जातोय. एक गुण पुन्हा एकदा गमावलं होतं साईयोग संघाला. साईयोग संघातील 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. 2 खेळाडूंमध्ये जर सागरेकर याची
पकड झाली. निखिल सागवेकर 8 नंबर दिवशी बरकत केलेला सुपर टॅकलची संख्या आहे. तर 2 गुण प्राप्त होण्याचं साईओम संघासमोर. बघ्या या संधीचं सोनं करण्याचा साईओम संघ पुन्हा एकदा आपल्या मैदानाचे सुखरूप परताना पाहतो. प्रशांत कांबळे 7 नंबर दिवशी परिधान केलेला साईओम संघाचा चढाईपट्टू स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात संतांची चढाई करतोय. साई खेळाडूंची ओळख करून देतोय. साई खेळाडूंना सलग स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात खोलवर फिरते करताना बोनस मारण्याचा दिसतात. पुरेपूर प्रयत्न आहे. बघूया पंच कशा प्रकारे जातात. पुन्हा एकदा योगेश टिपरे 9 नंबर दिवशी चढाईपट्टू जमणादार आहे. साई बैरी संघाचा 2 खेळाडूंमध्ये जर पकड झाली तर सुपर टॅकलची संधी ऑन आहे. 2 गुण निश्चितच प्राप्त होणार साईओम संघाला. या आधी चढाईवर सुंदर क्षेत्र खेळताना पुन्हा पाहायला मिळतो साईओम संघाकडून. सलग सिद्धार्थ सावंत त्याचप्रमाणे योगेश टिपरे या 2 खेळाडूंची निश्चितच पुन्हा एकदा प्रशांत कांबळे 7 नंबर दिवशी परिधान केलेला साईओम संघाचा कोपऱ्याचे म्हणून भूमिका बजावणारा प्रशांत कांबळे चढाईसाठी सज्ज आहे. तो साई बैरी संघातील 6 खेळाडूंसमोर स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करतोय. निश्चितच आपल्या संघातील बसलेले 5 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. त्यांना मैदानामध्ये निश्चितच उपस्थित करण्याचा प्रयत्न असेल आणि आपण या ठिकाणी 2 खेळाडू निश्चितच गमावा लागणार आहेत. सुंदर असे चढाई या ठिकाणी प्रशांत कांबळे याच्याकडून पाहायला मिळाले. योगेश टिपरे 9 नंबर दिवशी परिधान केलेला चढाईपट्टू करणारा साई बैरी संघाचा 3rd रेड आहे. बघूया खरं या मधुस्थितीत त्याला ही चढाई निश्चितच करावी लागणार आहे. आपल्या चढाईवर गुण प्राप्त करत असेल तर निश्चितच आणि अपयशी योगेश टिपरे या ठिकाणी पाहत होते. करणारा वारंवार मैदानाच्या बाहेर तंबूत बसावं लागते. ते साईओम संघानं सुंदर क्षेत्राचा नमुना पाहायला मिळतो. तो साईओम संघाकडून आपली गुणफलकामध्ये फेरबदल करण्याचा निश्चितच प्रयत्न दिसतोय. गुणफलक करायचं साईओम संघ 17 आणि साई बैरी संघ 16. 3 खेळाडू सुपर टॅकलची संघ ऑन आहे. 3 खेळाडू कशा प्रकारे चढाई करतो बघा आणि आपल्याकडून अपेक्षा आहे. सुंदर आपली पाहायला मिळणार आहे. हा आपल्या अंतिम सामना आहे. अंतिम सामना पडतोय तो साईओम विरुद्ध साई बैरी. गुणफलक झाला साईओम 22 साई बैरी 16. पुन्हा एकदा सिद्धार्थ सावंत 4 नंबर दिवशी परिधान केलेला चढाईपट्टू. कालच्या एक दिवसीय स्पर्धेमध्ये एक सुंदर कामगिरी केली होती या खेळाडूनं साई जिगर संघासमोर खेळताना. पुन्हा एकदा पुढील समालोचन करतील माझे सहकारी मित्र योगेश टिपरे. यापूर्वीची मॅजिक रेड पाहिजे होती. मॅजिक रेड म्हणता येईल. जबरदस्त खेळ केला होता. तिने खेळाडूंना चकवून आपली मध्यरेषा पार केली होती. आता योगेश रोहन गमरे जबरदस्त कामगिरी करताना जीव मोरे पॉईंट घेत आपले चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. 1000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं जात आहे. पुढे जर प्रवीण पवार यांच्याकडून 3 पॉईंट जर एका रेडमध्ये मिळवले तर साई ओम संघासाठी जाहीर केलं जात आहे. 1000 रुपयाचं बक्षीस प्रवीण पवार यांच्याकडून साई ओम संघाने या रेडमध्ये जर 3 पॉईंट मिळवले तर. दरम्यान रोहन गमरे कशा चढाया करताना यावेळी बाबू तोडणकरला काटकेर करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2-1 अशी फाईल लावली जाते या चढाईपट्टूला बाद करण्यासाठी. जबरदस्त रॅपिड अशी कोणत्याही प्रकारचा पॉईंट लगेच आपली चढाई पूर्ण करून जर क्रीडांगणामध्ये परत जातोय. तिसरी चढाई 3rd रेड आहे. खतरेची गाठी सिद्धेश केली आहे. सिद्धेश एक चांगला चढाईपटू जयखली संघाचा डिफेन्सिव्ह खेळ करतो. बोनस पॉईंट मात्र जाता जाता आपल्या खात्यावरती घेतला सिद्धेशने. चांगली कामगिरी करतोय सिद्धेश. 3rd रेड आहे. तिसरी चढाई 3rd रेड स्पेशलिस्ट अक्षय उंच तगडा असा खेळाडू आहे. उजव्या बाजूला कॉर्नरला खेळ करण्याचा प्रयत्न. योगेश उमरेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगला टर्न केला जातोय. अक्षय बाद होतोय. रायडर बाद होईल. 1 पॉईंट मिळेल यावेळी साई बैरी संघाला. गुणफलक होतोय 23-18. 5 गुण
गुणांची पिछाडीमध्ये साईमध्ये संघ 5 गुणांची आघाडी राहते साई ओम संघाकडे. सिद्धेश्वराचा चढाया करतोय. यापूर्वी टॅकल झाला होता परंतु जाता होता एक बोनसच्या स्वरूपात एक पॉईंट आपल्या संघाच्या नावावरती जमा करून गेला होता. पुन्हा एकदा सिद्धेश फलकाच्या चढाई करताना क्षेपणाचा चढाई करतोय. दोन असे एवढे क्रीडांगणात असतात. 6 मुळे क्रीडांगणात मात्र कोणत्याही प्रकारचा पॉईंट नाही घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत येतोय. योगेश कमरे संघाचा पूर्णपणे भार आपल्या खांद्यावरती घेऊन अतिशय अष्टपैलुशी कामगिरी पाहतोय आपण. साईओम संघाचा हा कर्णधार रोहन कमरे 2-1 अशी फळी लावली जाते. या सराईपटूला बाद करण्यासाठी जोरदार प्रेक्षकांनी दाद दिली होती. तो चांगला खेळ करेल त्याला प्रेक्षक डोक्यावर गेले. चांगला प्रयत्न होता. जम्प करण्याचा प्रयत्न होता. योगेश उपरेच्या खांद्यावरून जम्प करून मिडल लाईन क्रॉस करायचा प्रयत्न होता. रायडर बाद करतोय. रोहन कमरे क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. फायदा होईल साई भैरी संघाला. योगेश याही मात्र कोणताही धोका स्वीकारत नाही. आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत 23-19 गुण परत मात्र 4 गुणांची आघाडी राहते साई ओम संघाकडे. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना अतिशय रंगतदार सामना पाहतोय. सामना जिंकणं गरजेचं आहे साई ओम संघाला कारण पहिला सामना त्याचा बरोबर सुटला होता साई गजानन बरोबर. त्यामुळे 2 पॉईंट त्याच्या खात्यामध्ये जमा आहेत. तर साई भैरी संघाच्या खात्यामध्ये 4 पॉईंट जमा आहेत कारण एक सामना पहिला सामना त्यांनी जिंकला होता. कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. सिद्धेश सावंत तिसरी चढाई असेल. 5 मिनिटे कशी लढत पाहणार होतो पण साईओम संघाच्या क्रीडांगणामध्ये सिद्धेश सावंत नातोय संघाचा हुकमी एका साई भैरी संघाकडून खेळ करताना 2-2-1 अशी फळी लावली जाते. उजव्या बाजूला डाव्या बाजूला जलद गतीने केलेली रिले होती आणि डाव्या बाजूला दावा केला जातोय. प्रतिदावा केला जातोय. जलद गतीने टोटल करण्याचा प्रयत्न सिद्धेशला दावा केलाय बाद करण्याचा. क्रीडांगणाची 10 नंबर जर्सी धारण समीर